नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या लेक्चरमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ठाणे महानगरपालिकेचा स्टेप बाय स्टेप फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडनं कुठलीही लहान चूक होणार नाही आणि तुमचा फॉर्म हा रद्द होणार नाही। कारण मागे झालेल्या काही भरतींमध्ये विद्यार्थ्यांनी खूप साऱ्या लहान मोठ्या चुका केल्या होत्या आणि मग माझ्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये येऊन सर आता फॉर्म एडिट होईल का अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे ते करत होते। तर एक लक्षात घ्या, एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केला का तुमचा फॉर्म हा अजिबात एडिट होणार नाही किंवा तुम्हाला नवीन फॉर्म सुद्धा पुन्हा भरता येणार नाही। कारण ह्या भरतीसाठी जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार तेव्हा तुम्हाला 10 चा सीट नंबर द्यावा लागतो, जो की तुमचा युनिक नंबर आहे। त्यामुळे मोबाईल नंबर किंवा ईमेल जरी तुम्ही चेंज केला तरी तुमचं पुन्हा रजिस्ट्रेशन होणार नाही आणि तुम्हाला फॉर्म हा भरता येणार नाही। त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ केअरफुली बघायचा आहे आणि मगच फॉर्म हा भरायचा आहे। पुढे ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या ह्या जाहिरातीबद्दल किंवा ह्या फॉर्म सबमिशन बद्दल काही डाउट्स आहेत जे की मागच्या भरतीला मला विद्यार्थ्यांनी विचारले होते, तर ते मी तुमचे क्लिअर करणार आहे। जसं की MSCIT कंपल्सरी आहे का, पुढे तुमच्यापैकी काहींचं CGPA मध्ये स्कोर असतो, तर तुम्हाला CGPA स्कोर भरताना मल्टिप्लाइंग फॅक्टर काय टाकायचं आहे, त्यानंतर तुमच्या 10 च्या सर्टिफिकेटवर व आधार कार्डवर नाव वेगवेगळं आहे किंवा स्पेलिंग्स मध्ये थोडासा डिफरन्स आहे, तर कुठलं नाव हे तुम्हाला भरायचं आहे। तर अशा प्रकारचे सगळे डाउट्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर करणार आहे। पण फॉर्म भरण्याआधी तुम्हाला मला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत, तर त्याआधी तुम्ही ऐका, नंतर आपण फॉर्म कसा भरायचा ते बघूया। ते भरणं इझी आहे, पण ह्या महत्त्वाच्या सूचना ऐकणं खूप गरजेचं आहे। आता सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल ID आणि मोबाईल वापराल किंवा टाकाल, तर तो तुम्हाला तुमचा चालू नंबर द्यायचा आहे आणि चालू ईमेल ID द्यायचा आहे। असं नाही झालं पाहिजे की मी आता कुठला तरी वेगळा नंबर टाकतो आणि तो नंतर काही महिन्यानंतर माझा बंद असेल, मग तुमचं कम्युनिकेशन होऊ शकणार नाही। तसंच ईमेलच्या बाबतीत आहे, जर तुम्ही ईमेल ID टाकला तर त्याचा पासवर्ड जर नवीन क्रिएट केला असेल तर पासवर्ड सुद्धा व्यवस्थित नोट करून ठेवा, किंवा जुना असेल तर त्यावर तुम्हाला कंटिन्युअस लॉग इन असलं पाहिजे, जेणेकरून MNC तुमच्याशी ह्या भरतीच्या अपडेट संदर्भात कम्युनिकेशन करू शकेल। त्यानंतर ह्या भरतीमध्ये काही अशा पोस्ट आहेत ज्या पोस्टमध्ये फक्त ओपनच्या पोस्ट आहेत किंवा ओपनच्या जागा आलेल्या आहेत। तर जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीचे असतील त्यांना ह्या पोस्टसाठी जर अप्लाय करायचं असेल ओपन जागेसाठी, तर फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची मूळ जी जात आहे किंवा मूळ जो प्रवर्ग आहे तोच तुम्हाला मेन्शन करायचा आहे, ओपन असं मेन्शन करायचं नाही। क्लिअर आहे? त्यानंतर ज्या विवाहित स्त्रिया असतील किंवा ज्यांच्या नावामध्ये बदल झालेला असेल, तर अशा लोकांनी त्यांच्या नावामध्ये बदल झालेलं तुमचं ते गॅझेट जे आहे ते असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। त्यानंतर कुठल्याही प्रकारची तुम्ही माहिती जी भराल ती माहिती चुकीची नसली पाहिजे। म्हणजे मी जर पासपोर्ट कॅरी करत असेल आणि पासपोर्ट बद्दल तुम्हाला विचारलं आहे आणि तो तुम्ही मेन्शनच नाही केला, तर ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही खोटी माहितीही देत आहात। तर हे तुम्हाला मी पुढे सांगतो, तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला शैक्षणिक अर्हता किंवा जो अनुभव आहे तो धारण करणं आवश्यक आहे। ठीक आहे, व्हॅलिड पाहिजे तुमचं, म्हणजे तुमचा अनुभवाचा जो कालावधी त्याची गणना आहे ती जेव्हा तुम्ही अर्ज कराल तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण केलेली असलेली पाहिजे। पुढे काही लोक तासिका तत्वावर म्हणजे हवरली बेसिसवर किंवा प्रशिक्षण अभ्यासगत किंवा ट्रेनिंग म्हणून जर तुम्ही कुठे जॉईन असाल आणि तो अनुभव म्हणून तुम्ही जो दाखवणार असाल किंवा तुमच्याकडे कुठला अतिरिक्त कार्यभार असेल आणि तो तुम्ही अनुभव दाखवणार असाल, तर तो अनुभव चालणार नाही। तुम्ही जे पण काम कराल ते तुमचं फुल टाइम काम पाहिजे, म्हणजे फुल टाइम तुम्ही काम केलेलं पाहिजे। कुठलंही पार्ट टाइम काम तुमचं व्हॅलिड नाही, ज्यांना अनुभवाची गरज आहे त्यांना। त्यानंतर फॉर्म हा 2 लँग्वेजमध्ये त्यांनी उपलब्ध केला आहे, पण तुम्हाला फॉर्म हा फक्त आणि फक्त इंग्रजीमध्येच भरायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठलंही ॲब्रिव्हेशन्स किंवा इनिशियल्स हे वापरायचे नाही आहेत। पुढे ॲड्रेस वगैरे टाकताना तुम्हाला कुठलंही साइन ॲक्टिव्ह नाही, म्हणजे तुम्ही बरोबर कॉमा वगैरे असं टाकू शकत नाही। त्यामुळे जेव्हा तुम्ही ॲड्रेस टाकाल, उदाहरणार्थ तुम्ही तालुका टाकत आहे, तालुका टाकल्यानंतर तुम्हाला एक स्पेस द्यायचा आहे आणि मग तुमच्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे। क्लिअर आहे? पुढे मी आधी सांगितल्याप्रमाणे SSC वर जे तुमचं नाव आहे तेच त्याच नावाप्रमाणे तुम्हाला अर्ज भरायचा आहे। तर त्यानंतर जर तुमचं नाव चेंज झालं असेल, उदाहरणार्थ लग्नानंतर जर तुमचं नाव चेंज झालं असेल किंवा अन्य कारणामुळे तुमचं नाव चेंज झालं असेल, तर तुम्हाला त्या रिगार्डिंग डॉक्युमेंट्स किंवा प्रमाणपत्रे हे सादर करायची आहेत। कधी? तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना। त्यानंतर तुमच्या पोस्टमध्ये जेईच्या पोस्ट आहेत, जेईच्या पोस्टमध्ये जेई सिव्हिल ह्या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग व्यतिरिक्त सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड ज्या अदर ब्रँचेस आहेत
त्या सुद्धा फॉर्म हे फिल करू शकतात. ते लोक सुद्धा हे फॉर्म हे फिल करू शकतात. सेम मेकॅनिकलच्या बाबतीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग सोडून मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड दुसऱ्या ज्या ब्रांचेस आहेत जसे की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, तर हे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. पुढे विद्युतसाठी सुद्धा सेम इलेक्ट्रिकल ब्रांच सोडून इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टीम इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, तर ह्यापैकी कुठलीही ब्रांच असेल तर हा फॉर्म भरू शकतात. आता जे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स वाले आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन वाले आहेत ते विद्यार्थी इलेक्ट्रिकलसाठी फॉर्म हे अप्लाय करू शकत नाहीत. जेवढ्या ब्रँच मेन्शन आहेत तेवढ्याच ब्रँचने करायचे आहेत किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांनी करायचे आहेत. त्यानंतर चौथी जी एक पोस्ट आहे जिचं नाव आहे कनिष्ठ अभियंता 2, तर ह्या पोस्टसाठी सुद्धा सिव्हिल आणि त्याच्या रिगार्डिंग ज्या ब्रँचेस आहेत त्यांनीच अप्लाय करायचं आहे. पुढे आता जे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा इतर मुक्त विद्यापीठातून ज्यांना UGCची मान्यता आहे अशा विद्यापीठातून पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना लिपिक तथा टंकलेखक व लिपिक लेखा ह्या पदांकरता अर्ज हा करता येणार आहे. पण ज्या पोस्टसाठी 10वी व 12वी अशी मिनिमम रिक्वायरमेंट आहे या पोस्टसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जे विद्यार्थी असतील ज्यांनी स्टेट बोर्डाची परीक्षा 10वीची किंवा 12वीची पास केली नसेल पण त्यांनी ह्या विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केली असेल व पदवीच्या प्रथम वर्षास उत्तीर्ण झालेले असतील अशा विद्यार्थ्यांना किंवा ह्या विद्यापीठातून पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वी व 12वी साठीच्या पोस्टसाठी अप्लाय करता येईल. आता लिपिक, टंकलेखक व लेखालिपिक या पदावर अर्ज करणारे जर तुमच्यापैकी दिव्यांग, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार, माजी सैनिक, स्वतंत्र सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य किंवा 1991चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी जर कोणी असतील तर त्यांना लिपिक ह्या पदासाठी तुमचं जे टायपिंग आहे इंग्लिश व मराठी तर त्याचं प्रमाणपत्र आत्ता अपलोड करण्यापासून सूट देण्यात आली आहे. पण नंतर हे तुम्हाला करायला लागणार आहे, नंतर तुम्हाला ते दाखवावं लागणार आहे, पण सध्या ती तुम्हाला सूट देण्यात आली आहे. आता ह्या सर्व पोस्टसाठी वयोमर्यादा काय आहे तर मिनिमम 18 वर्ष आहे आणि ओपन असेल तर 38 आणि मागासवर्गीय असेल तर 43. क्लिअर आहे. बाकी खेळाडूंना आणि माजी सैनिकांना व दिव्यांग उमेदवारांना थोडं डिस्काउंट आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आता पुढे महिलांना पॅरलल आरक्षण असते किंवा समांतर आरक्षण असते आणि हे कॅटेगरी वाईज असते. ठीक आहे. तर SC आणि ST या प्रवर्गातील महिला सोडून ज्या अन्य मागास प्रवर्गातील महिला आहेत आणि त्यांना हे समांतर आरक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे लागणारच आहे. त्यानंतर समांतर आरक्षण घेणाऱ्या सर्व महिलांना तुम्ही महाराष्ट्राचा अधिवासी म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट असणं तुम्हाला तुमच्याकडे आवश्यक आहे. क्लिअर आहे. त्यानंतर जे हे सर्टिफिकेट असणार आहे ते अर्ज स्वीकारण्याच्या विहित केलेल्या दिनांकापूर्वीच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढे EWS कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 2025 व 26 या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. तसेच OBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना जे तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला तुमचं अर्ज स्वीकारण्याचा जो डेट आहे त्याच्या आधीचं पाहिजे. क्लिअर आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना खेळाडू आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट जमा करावं लागते. तर ह्याच्याबद्दल जे डिटेल्स दिलेले आहेत ते तुम्ही इथे वाचून घ्यायचे आहेत. जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये क्वेश्चन करू शकता. सेम मी तुम्हाला बाकीच्या कॅटेगरीसाठी सुद्धा सांगतो. जर पर्सन विथ डिसॅबिलिटीज असेल कोणी किंवा अन्य कोणी तर तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते मला कमेंट्समध्ये विचारू शकता. त्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचा पॉईंट दिलाय की ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत असाल त्या पोस्टच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या तुम्हाला वाचून जायचं आहे किंवा तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत कारण ह्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला प्रश्न हे विचारले जाणार आहेत. ठीक आहे. असं त्यांनी इथे ॲडव्हर्टाईजमध्ये सांगितलंय. पुढे वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला सुद्धा चालू शकतो, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सुद्धा चालू शकते किंवा SSC परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सुद्धा चालू शकते व वय व अधिवासाबाबत शासनाकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. तर हे सुद्धा चालू शकते, काहीही चालू शकते. त्यानंतर क्वालिफिकेशन रिलेटेड तुम्हाला डिटेल जिथे टाकायचे आहेत तिथे तुम्हाला डेट टाकायची असते जी की तुमच्या रिझल्टवर असली पाहिजे. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते तपासतात की तुमच्या फॉर्मवरची डेट जी तुम्ही टाकली आहे ती आणि रिझल्टवरची डेट ही मॅच होते का नाही. एक न एक पॉईंट ते लोक चेक करत असतात, त्यामुळे कोणीही मिस्टेक करायची नाही. पुढे ज्यांची पर्सेंटेज ऐवजी श्रेणी पद्धत जर असेल तर तुम्हाला रिझल्ट बरोबर श्रेणीची यादी सुद्धा तिथे टाकायची आहे. ठीक आहे. आता बघूया फोटो आणि तुमची जी साईन तुम्हाला अपलोड करायची आहे त्याच्या बाबतीत. तर जो तुम्ही फोटो काढाल तो तुम्हाला आताचा रिसेंट मधला पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की मी 5-6 महिन्या आधीचा फोटो काढतोय आणि माझ्या आता चेहऱ्यामध्ये थोडेफार बदल झालेले आहेत.
पुढे हा फोटोचं जे बॅकग्राऊंड असेल ते तुमचं व्हाईट पाहिजे आणि फोटोमध्ये तुम्ही सरळ बघणारे पाहिजेत, कुठे असे क्रॉस बघणारे फोटो नको किंवा दुसरा अन्य प्रकारचा फोटो नको, ठीक आहे, गॉगल वगैरे लावून. तर मी सांगेल तुम्ही आत्ता फोटो काढून घ्या नवीन आणि फोटोग्राफरकडनं त्याची डिजिटल प्रिंट मागा, ठीक आहे. त्याला सांगा ईमेलवर मला डिजिटल द्या आणि मग तो डिजिटल फोटो तुम्ही imageresizer.com ही वेबसाईट गुगलवर टाकून गेल्यावर तुम्हाला तो तिथे एडिट करता येईल, ठीक आहे. इथे तुम्ही सिलेक्ट करून तो इमेज इथे टाकायचा किंवा अपलोड करायचा. मग त्याची जी पण साईज त्यांनी दिलेली आहे तिथे टाकून तुम्ही ती इमेज रिसाइज करू शकता. क्लिअर आहे. आता जेव्हा फोटो घ्याल तेव्हा त्याच्या फिजिकल कॉपीज सुद्धा तुम्ही ठेवा, कारण फिजिकल कॉपीज ह्या नंतरच्या स्टेजला तुम्हाला रिक्वायर असतात आणि तुमच्या सेम फोटोच्याच फिजिकल कॉपी ह्या पुढे जाऊन तुम्हाला लागतात, ठीक आहे. त्यामुळे फिजिकल कॉपीज सुद्धा 10 ते 12 कमीत कमी तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा. आता त्यांनी एक ॲडव्हर्टाईजमध्ये मिस्टेक केलेली आहे, जी म्हणजे त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की 20 KB ते 50 KB एवढा फोटोची साईज पाहिजे, पण ॲक्च्युअलमध्ये फोटोची साईज ही 80 KB ते 200 KB एवढी सुद्धा तुम्हाला चालणार आहे, ठीक आहे. म्हणजे 20 KB ते 50 KB ही फोटोची साईज नसणार आहे, 80 KB ते 200 KB एवढा फोटोची साईज तुम्हाला लागणार आहे. तर इथे बघा त्यांनी पुन्हा सांगितलं स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 50 KB पेक्षा जास्त नसावा. पण जेव्हा मी तुम्हाला पुढे सांगतोय की कुठे काय किती केबीची लागणार आहे ते आपण पुढे पुन्हा एकदा बघूया. त्याचप्रमाणे साईनसाठी सुद्धा त्यांनी 10 KB ती 20 KB सांगितली आहे, पण साईन सुद्धा तुम्हाला 10 ते 80 KB पर्यंत तिथे अपलोड करायची आहे. तर मी सांगेल इथे MNCने मिस्टेक केलेली आहे, तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर साईन करताना तुम्हाला एकच साईन करायची आहे, असं नाही झालं पाहिजे आता मी काहीतरी चांगलं दिसण्यासाठी चांगली वेगळी साईन करतो आणि नंतर माझी साईन जी आहे ती मी ही जी साईन केलेली आहे ती विसरतो, ठीक आहे. म्हणजे ही जी साईन कराल ती तुमची कायम जी साईन आहे तीच ठेवायची आहे. क्लिअर आहे. आता तुम्हाला एवढ्या प्रकारची कागदपत्र हे रिक्वायर असतात जेव्हा तुम्ही DVला जात असतात तेव्हा. तर आता ही कागदपत्राची लिस्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तुमच्याकडे कागदपत्र कुठली कुठली आहेत ते तुम्हाला ते इथे बघायचं आहे. क्लिअर आहे. आता महाराष्ट्र व्यतिरिक्त दुसऱ्या राज्यातील जर विद्यार्थी हा फॉर्म भरू पाहत असतील तर तुमच्याकडे 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य केलेलं डोमिसाइल असणं गरजेचं आहे, ठीक आहे. बाकी कोणालाही फॉर्म भरता येणार नाही, ज्यांच्याकडे डोमिसाइल आहे तेच लोक फॉर्म हा भरू शकतील. त्यानंतर तुम्ही जी इन्फॉर्मेशन आता फॉर्ममध्ये भराल ती तुमची फायनल असेल, ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही चेंज करता येणार नाही, मी आधीच सांगितलं तुम्हाला. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. बाकी जे विद्यार्थी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असतील त्यांनी आपल्या विभाग किंवा कार्यालय प्रमुखांना हे कळवायचं आहे की मी फॉर्म हा फिल करत आहे आणि तुमचा कुठलाही आक्षेप नसेल ह्यासाठी, ठीक आहे. पण काही आक्षेप जर असेल तर तुम्हाला अखेरच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत महापालिका आयुक्त ठाणे यांना परस्पर कळवायचं आहे. पुढे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुमची जी ई-रिसिप्ट असते तुम्ही जेव्हा पेमेंट करता तर त्याची तुम्हाला प्रिंट ही घ्यायची आहे, छायांकित प्रत ही घ्यायची आहे, कारण ती तुम्हाला तिथे नंतर सादर करायची आहे. आता बोलूया MSCIT बद्दल. तर आता MSCIT कंपल्सरी आहे का, तर जाहिरातीमध्ये असं कुठेही मेन्शन नाही की MSCIT तुम्हाला कंपल्सरी आहे. पण जर तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असेल तर पुढे तुम्हाला ऑप्शन आहे, तिथे तुम्ही यस करा आणि त्याचं सर्टिफिकेट हे अपलोड करा. पण ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना ऑलरेडी MSCIT मध्ये सूट असते, कुठलीही तुम्ही भरती घ्या तुम्हाला MSCIT मध्ये सूट असते. किंवा ज्या विद्यार्थ्यांना 10वी 12वीला IT हा विषय असेल तर त्यांना सुद्धा सूट असते. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्हाला ॲडव्हर्टाईज बद्दल किंवा फॉर्म भरण्याबद्दल काही डाऊट असेल किंवा तुम्ही कुठे अडत असाल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी प्रत्येकानं उत्तर देतो. पण तुम्ही दुसरं हेल्पलाईन नंबरवर सुद्धा कॉल करून विचारू शकता. तर ही जी हेल्पलाईन आहे वरची ती टेक्निकल संदर्भात आहेत, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना काही इश्यू येत असेल तर त्या संदर्भात आहे. म्हणजे हा जो कॉल लागेल तो डायरेक्ट TCS कंपनीला लागेल किंवा TCS कंपनीच्या हेल्पलाईनवर लागेल. आणि जर तुम्हाला इन जनरल कुठला डाऊट असेल तर तुम्ही नॉन टेक्निकल म्हणजेच ह्या दिलेल्या हेल्पलाईनवर कॉल करू शकता. हा जो नंबर आहे तो ठाण्याचा आहे, ठाणे MNCचा आहे, ठाणे MNCच्या प्रशासकीय विभागाचा आहे, ठीक आहे. तर तुमचा नॉन टेक्निकल कुठलाही क्वेश्चन असेल तर तुम्ही इथे सुद्धा विचारू शकता आणि ते तुम्हाला मंडे टू सॅटर्डे 9 ते 10 मध्येच करायचं आहे, ठीक आहे. आणि जर कुठला मोठा डाऊट असेल तर तुम्ही क्वेरी सुद्धा रेज करू शकता. कारण मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, आत्ताच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे फॉर्म हे भरून झाले. तर हे फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना पेमेंटचा इश्यू येत होता. पेमेंटची जी साईट आहे तीच पुढे प्रोसेस होत नव्हती, ठीक आहे. म्हणजे पेमेंट करताना
पेमेंट हे पुढे प्रोसेस होत नव्हतं किंवा काही काहींचं पेमेंट कट झालेलं होतं पण त्यांना पेमेंट सक्सेस दाखवत नव्हतं. तर खूप विद्यार्थ्यांनी मला कमेंटमध्ये ते क्वेश्चन केले होते की सर पेमेंटचा इश्यू येतोय. तर तेव्हा सुद्धा मी हेच सजेशन केलं होतं की तुम्ही ह्या हेल्पलाईनला कॉल करा आणि क्वेरी रेज करा. पण मी स्वतः सुद्धा ह्या हेल्पलाईनवर कॉल केला, दोन्ही हेल्पलाईनवर, आणि कल्याण डोंबिवलीच्या प्रशासकीय विभागाकडे स्वतः पर्सनली अधिकाऱ्याशी बोलून कंप्लेंट रेज केली होती की तुम्हाला आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही पुढे न्यावी लागेल, कारण खूप विद्यार्थ्यांचे फॉर्म हे बाकी आहेत. कारण फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती ती जवळपास आली होती आणि विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येत होता. तर हे बोलणं झाल्यामुळे किंवा तुमच्या कंप्लेंट रेज केल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्यांची जी शेवटची तारीख होती ती 1 जुलैपासून 15 जुलैपर्यंत केली होती. ठीक आहे, म्हणजे पुढे ढकलली होती. तर जर तुम्हाला असा कुठलाही प्रॉब्लेम आला टेक्निकल, तर तुम्हाला सरळ कंप्लेंट रेज करायची आहे किंवा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी सुद्धा तुमच्या वतीने ठाणे महानगरपालिकेकडे कंप्लेंट रेज करेल, ईमेलच्या माध्यमातून किंवा फोनवर अधिकाऱ्याशी बोलून. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण बघूया स्टेप बाय स्टेप फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे. तर सगळ्यात आधी न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. नंतर हा पॉपअप येईल. तर जर तुम्ही मोबाईलवर हा फॉर्म भरत असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम जी असेल ती अँड्रॉइड 4.0च्या वरची पाहिजे. पण आता जवळपास सगळ्यांकडेच ती असते, त्यामुळे ते चालून जाईल. ठीक आहे, मग क्लोज करा. त्यानंतर हा पॉपअप येईल, आय ॲग्री करा. तर आता तुम्ही रजिस्ट्रेशन पेजवर आला. आता तुम्हाला इथे तुमच्या 10thच्या रिझल्टवर किंवा सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच नाव टाकायचं आहे. इथे पहिलं नाव टाका, इथे मधलं नाव टाका आणि इथे शेवटचं नाव टाका. त्यानंतर तुमच्या आईचं नाव इथे टाका, जे की तुमच्या 10thच्या सर्टिफिकेटवर जसं असेल तसंच टाकायचं आहे. त्यानंतर इथे वडिलांचं नाव, कोणीही डॉक्टर, मिस्टर, मिसेस हे काहीच टाकायचं नाही, फक्त आणि फक्त नाव. त्यानंतर इथे त्यांनी विचारलं तुमच्या नावात बदल झाला आहे का. आता ज्यांच्या नावात बदल झाला असेल तर ते यस करायचं आहे. मग तुम्हाला इथे ही विंडो येईल. तर इथे तुम्ही बदललेलं नाव टाका, तुमची जन्मतारीख टाका. मग तुम्हाला तुमची जन्मतारीख टोटल इथे दिसून जाईल. क्लिअर आहे. पुढचं तुमचं जेंडर सिलेक्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर टाका जो की चालू असेल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि नंतर पुन्हा तो मोबाईल टाकून कन्फर्म करा. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकला तरी चालेल. पुढे नंतर ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे जो की चालू असेल, आणि पुढे नंतर तोच ईमेल आय डी इथे टाकून कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुम्ही मुक्त विद्यापीठातून असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे. म्हणजे जे हे लालमध्ये कंपल्सरी मार्क आहेत ते इथलं निघून जाईल आणि तुम्हाला 10वीचा नंबर नाही टाकला तरी इथे चालून जाईल. क्लिअर आहे. पण जे विद्यार्थी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये नसतील, ज्यांनी 10th ही स्टेट बोर्डकडनं किंवा अन्य कुठल्या बोर्डकडनं पास केली असेल, त्यांना इथे तुमचा मॅट्रिक्युलेशन सीट नंबर टाकायचा आहे, म्हणजे 10वीचा तुमचा नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही पास झालेलं तुमचं वर्ष टाकायचं आहे, जे की तुमच्या रिझल्टवर किंवा तुमच्या पासिंग सर्टिफिकेटवर हे मेन्शन पाहिजे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते लोक चेक करत असतात. क्लिअर आहे. त्यानंतर परीक्षा देण्यासाठी तुम्हाला इथे 3 प्रिफरन्स द्यायचे आहेत. तर सगळ्यात जवळचं केंद्र असेल ते इथे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतरचं जवळचं असेल ते इथे सिलेक्ट करा आणि त्यानंतरचं जवळचं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुढे हा चेकबॉक्स चेक करून जनरेट OTP वर क्लिक करा. मग तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. मग तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, तो OTP इथे फिल करा. नंतर तुम्हाला इथे व्हॅलिडेट OTP करायचं आहे. व्हॅलिडेट केलं का तुम्हाला OTP व्हॅलिडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल, तो क्लोज करा. नंतर आय ॲग्री हा चेकबॉक्स चेक करा आणि रिव्हेरीफाय करा. रिव्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही जे हे डिटेल्स दिलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. तर आता ही तुमची सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे. तुम्हाला एक ना एक स्पेलिंग आणि सगळं काही चेक करायचं आहे, नंबर, स्पेलिंग जे पण काही असेल ते. कारण ह्या स्टेप नंतर तुम्हाला कुठलाही रजिस्ट्रेशन एडिट करता येणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थित चेक करा आणि मग चेकबॉक्स हे चेक करत जा. चेकबॉक्स चेक करून झाल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे, हा नंबर टाकायचा आहे आणि बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यावर तो शेवटचा एकदा विचारेल तुम्हाला खरोखर सबमिट करायचं आहे का. जर करायचं असेल तर ओके करा आणि काही चेंज करायचं असेल तर मग क्लोज करा. पण ओके केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल. तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मोबाईलवर सुद्धा जाईल, जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलाय तो, आणि तुमच्या ईमेल नंबरवर सुद्धा जाईल. ठीक आहे, ईमेलवर सुद्धा ईमेल जाईल. तर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे जाईल. तर हा व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर क्लोज करायचं आहे. मग तुम्हाला सर्व डिटेल्स इथे दिसतील. त्यानंतर तुम्हाला आता पोस्ट अप्लाय करायची आहे. अप्लाय पोस्टवर क्लिक करा. पुढे क्लिक हिअर टू अप्लाय. त्यानंतर इथे तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायची आहे, जी पण पोस्ट तुम्हाला भरायची आहे.
त्यानंतर तुम्हाला इथे पोस्टचा कोड दिसेल आणि बाकीचे डिटेल्स तुम्ही आधी भरलेले आहेत ते सगळे इथे दिसतील. फक्त तुम्हाला वैवाहिक तपशील द्यायचा आहे, मॅरिटल स्टेटस. तर तुम्ही मॅरिड आहात का नाही ते तिकडे मेन्शन करा आणि जर मॅरिड असाल तर तुमची डेट ऑफ मॅरेज इथे टाकायची आहे. पुढे तुमच्याकडे 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर इथे नाही करायचं आहे, पण हे कोणी नाही करू नका. तुम्हाला यसच करायचं आहे, कारण अदरवाईज तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. ज्यांची 2 पेक्षा जास्त मुलं आहेत त्यांना गव्हर्नमेंटच्या कुठल्याच जॉबला अप्लाय करता येत नाही. त्यानंतर राष्ट्रीयत्व इंडियन करा. पुढे इथे तुम्हाला 865 गावातील तुम्ही मराठी भाषिक उमेदवार आहात का, इथे तुम्हाला काय टाकायचं आहे तर नाही टाकायचं आहे. पण जे विद्यार्थी महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवरील जे 865 गाव आहेत तिथले जर कोणी मराठी उमेदवार असतील तर त्यांनी इथे यस करायचं आहे. त्यानंतर डोमिसिल ऑफ महाराष्ट्र तुम्ही आहेत का, तर तुम्हाला इथे यसच करायचं आहे, नाही कोणी करू नका, अदरवाईज फॉर्म पुढे सरकणार नाही. त्यानंतर इथे तुम्हाला डोमिसिल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ह्यापैकी कुठलंही एक तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे किंवा टाकायचं आहे. सॉरी, इथे तुमचं जे प्राधिकरण असेल, तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटलंय त्याच्यावर त्याचं नाव असेल, त्यांचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. पुढे ते तुम्हाला दिल्याची तारीख इथे टाकायची आहे आणि त्याचा जो नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट तुमची मेन्शन करायची आहे. तर मी मागे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी फॉर्म भरत असाल आणि तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, ओपन नाही. पुढे तुम्हाला जे सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी आहे त्यांचं इथे नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे डेट टाका, त्यानंतर इथे त्याचा सिरियल नंबर टाका. ठीक आहे. आणि पुढे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट असेल तर त्याची डेट ही इथे टाका. ठीक आहे, वैधता तारीख. पुढे ज्यांना नॉन क्रिमिनल रिक्वायर आहे त्यांनी इथे नॉन क्रिमिनलचं जी इश्युइंग ऑथॉरिटी आहे तिचं नाव टाका. नंतर इथे त्याची तारीख टाका, म्हणजे जी तुम्हाला दिली आहे त्याची तारीख टाका आणि इथे त्याचा सिरियल नंबर टाका. आता इथे तारीख कुठली टाकायची आहे तर नॉन क्रिमिनलवर तुमच्या 3 तारीख असतात. तर जेव्हा तुमचा अधिकारी जो आहे, म्हणजे जो तुमचा इश्युइंग ऑथॉरिटी जो आहे त्याची जेव्हा साईन होते, त्या साईनच्या खालती एक डेट असते, ती डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. क्लिअर आहे. पुढे तुमच्या बॉडीवर कुठला मार्क असेल, बर्थ मार्क असेल किंवा काही आयडेंटिफिकेशन मार्क असेल तो इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पॅन कार्ड असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. लायसन असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. वोटर आयडी असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पासपोर्ट असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. तर आता मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्हाला यसच करायचं आहे, कोणी नाही करू नका, अदरवाईज तुम्ही खोटी माहिती पुरवत आहात असं करून तुमचा फॉर्म हा बाद केला जाईल पुढे डीवीला. त्यानंतर तुमचं बँक पासबुक आहे तुमच्याकडे तर यस करा, अदरवाईज नो करा. तर जिथे जिथे तुम्ही यस कराल तिथे तुम्हाला हे डिटेल्स टाकायचे असतात. तर हे डिटेल्स तुम्ही व्यवस्थित वाचा. काही प्रॉब्लेम असेल तर मला इथे कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता की इश्युइंग ऑथॉरिटीचं नाव काय टाकायचं आहे, डेट कुठली टाकायची आहे, असा कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्यानंतर हा चेकबॉक्स चेक करा. पुढे जर ठाणे महानगरपालिकेचे तुम्ही एम्प्लॉई असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुम्ही 1991च्या सेन्सस किंवा जनगणनेचे कर्मचारी असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर 1994 नंतरच्या निवडणुकीचे जर कर्मचारी असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे जर तुम्ही पुत्र असाल किंवा पुत्री असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. पण तुमच्या रिगार्डिंग हे तुमच्याकडे सर्टिफिकेट्स पाहिजेत जिथे पण तुम्ही यस कराल तिथे. क्लिअर आहे. त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ह्याचे जर तुम्ही एम्प्लॉई असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे भूकंपग्रस्त असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे अंशकालीन कर्मचारी असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर माजी सैनिक असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर दिव्यांग माजी सैनिक किंवा शहीद माजी सैनिकाचे पाल्य असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे स्पोर्ट्स पर्सन असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. आता जर स्पोर्ट्स पर्सन असाल तर तुम्हाला एवढी माहिती टाकायची आहे. तर ह्याबद्दल तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. पुढे जर तुम्हाला कुठल्याही मागील एक्झाममध्ये डिबार केलं असेल तर तुम्ही इथे यस करा, अदरवाईज नो करा. आता जर तुमच्यावर कुठली FIR असेल किंवा तुमची एखादी क्रिमिनल केस असेल तर तुम्हाला यस करायचं आहे, अदरवाईज नो करा. पण इथे खोटी माहिती पुरवू नका, कारण तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होत असते आणि तुम्ही जर खोटी माहितीमध्ये सापडलात तर तुम्हाला पुन्हा इथे रद्दबातल केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला अरेस्ट किंवा डिटेन केलं आहे का कुठल्या क्रिमिनल केसमध्ये तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे कुठल्याही फौजदारी खटल्यावर तुमचा कधी खटला चालवला गेला आहे का आणि कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवले आहे का निर्दोष ठरवलं आहे तर असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे तुम्ही फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता आणि चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्ही कधी कोणाला बॉन्ड लिहून दिला आहे का
तर लिहिला असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर शाळा आणि महाविद्यालयामध्ये तुमच्यावर कुठला अनुचित वर्तणुकीबाबत एखादी कारवाई झाली असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर भारतातील कुठल्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कार्यवाही चालू जर असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे शेवटचं तुमच्यावर कुठली डिपार्टमेंटल एन्क्वायरी चालू असेल किंवा कोर्ट एन्क्वायरी केस पेंडिंग असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. तर आता जर तुमच्यावर FIR वगैरे असेल तर तिचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे, तिची डेट तुम्हाला टाकायची आहे आणि तुमच्या पोलीस स्टेशनचं ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर ती ओपन आहे का क्लोज आहे ते सुद्धा टाकायचं आहे. आणि तुम्हाला अरेस्ट वगैरे केलं असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. आणि तुमच्या केसचे जे डिटेल्स आहेत ते इथे टाका. आता बघूया कम्युनिकेशन डिटेल्समध्ये. तर इथे तुम्हाला कुठला ॲड्रेस टाकायचा आहे, तर तुमच्याकडे ॲड्रेसचा जो पण प्रूफ असेल त्या प्रूफवरचा तुमचा ॲड्रेस हा इथे तुम्हाला टाकायचा आहे. आणि तेच सर्टिफिकेट तुम्हाला DVला घेऊन जायचं आहे, दुसरं कुठलंही नाही. क्लिअर आहे. पुढे हाच ॲड्रेस तुमचा परमनंट ॲड्रेस आहे का, तर यस, अदरवाईज नो करा. पण मी सांगेल इथे यसच करा, जेणेकरून तुमचा पत्रव्यवहार जो होईल पुढचा तो तुम्हाला इथे सोप्या पद्धतीने होईल, म्हणजे तुमच्या घरच्या पत्त्यावर होईल. आता क्वालिफिकेशनमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुम्हाला मराठी जो विषय आहे तो तुम्हाला 10thला किंवा 12thला किंवा ग्रॅज्युएशनला होता का, किंवा तुम्ही मराठीमध्ये पास झाला का, तर इथे तुम्हाला यसच करायचं आहे. मराठी लँग्वेजचा प्रूफ आहे हा. क्लिअर आहे. त्यानंतर 10वीचे डिटेल्स टाकायचे आहेत. तर इथे 2 बोर्डाची नाव आहेत, एक महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि एक एनी अदर बोर्ड. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाका, अदरवाईज एनी अदर बोर्ड. त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. पुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्सेंटेजमध्ये मार्क्स आहेत का, CGPA मध्ये आहेत का, ग्रेडमध्ये मार्क्स आहेत, तर इथे तुम्हाला हे मेन्शन करायचं आहे. आणि पर्सेंटेजमध्ये असेल तर प्राप्त गुण टाका आणि जास्तीत जास्त गुण टाका, मग तुम्हाला तुमचे पर्सेंटेज इथे दिसतील. सेम तुम्हाला 12thसाठी आणि तुमच्या ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा असंच टाकायचं आहे. पुढे जर कोणी 12thच्या बेसिसवर पोस्ट भरत असेल तर तुम्हाला इथे सायन्स असं दिसून येईल. ठीक आहे. तर सब्जेक्ट तुम्हाला तो सायन्स सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर शेवटचा एक प्रश्न त्यांनी विचारलाय, तुम्ही MSCIT उत्तीर्ण आहात का, तर जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच यस करा, अदरवाईज नो करा. पण नसेल तर काहीच चिंता करू नका, कारण MSCIT त्यांनी कुठेही मेन्शन केलं नाही ॲडव्हर्टाईजमध्ये की MSCIT कंपल्सरी आहे. क्लिअर आहे. तर पुढे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला ज्या लोकांचा CGPA आहे त्यांना मल्टिप्लाइंग फॅक्टर काय टाकायचं आहे त्याबद्दल सांगतो. तर आता एक लक्षात घ्या, CGPA काढण्याचं जे सूत्र असतं ते प्रत्येक युनिव्हर्सिटीचं वेगवेगळं असतं. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या रिझल्टवर तुमच्या युनिव्हर्सिटीने CGPA टू पर्सेंटेज काढण्याचं सूत्र दिलं आहे का ते बघा, किंवा तुमच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन बघा. जर तो फॉर्म्युला दिला असेल तर त्या फॉर्म्युल्यामध्ये तुमचे मार्क्स टाकून तुम्हाला किती पर्सेंटेज येतात ते काढा. आणि पर्सेंटेज फाइंड आउट केल्यानंतर तुमचा ओरिजिनल CGPA तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि तुमचा टोटल CGPA आहे जो की असेल 10, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. पण मल्टिप्लाइंग फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर तुमचे CGPA ऑफ 10 छेद तुमचे टोटल CGPA गुणिले तुमचा हा मल्टिप्लाइंग फॅक्टर बरोबर तुमचे पर्सेंटेज. ठीक आहे. म्हणजे इथे तुमची अशी व्हॅल्यू टाकायची आहे जेणेकरून तुमचे जे इथे तुम्ही पर्सेंटेज फाइंड आउट केले ते तुम्हाला इथे दिसले पाहिजेत. पण जर तुम्हाला ह्याच्यामध्ये डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. पण कमेंटमध्ये विचारताना तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव, तुमचा CGPA फॉर्म्युला हे तरी ॲटलिस्ट तुम्हाला मिनिमम मेन्शन करायचं आहे. मग मी तुम्हाला CGPA जे पण आहे ते कॅल्क्युलेट करून सांगेल, म्हणजे तो मल्टिप्लाइंग फॅक्टर. क्लिअर आहे. आता बघूया डॉक्युमेंट्स कुठली कुठली रिक्वायर आहेत. तर सगळ्यात आधी तुम्हाला क्लिक हिअर टू अपलोडवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 2 फोटो हे अपलोड करायचे आहेत. एक तुमचा फोटो हा तुम्हाला लाईव्ह कॅप्चर करायचा आहे आणि दुसरा जो फोटो तुम्ही काढलेला असेल तो त्याची डिजिटल प्रिंट. तर बघा, आपण आधी ऑलरेडी डिस्कस केलं होतं की फोटोची साईज काय आहे, तर 80 KB ते 200 KB. आता तुम्हाला समजलं असेल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये चुकीचं दिलेलं आहे. तर ह्या साईजमध्ये तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. इथनं क्लिक करून त्यानंतर इथे क्लिक करा आणि तुमचा इथे क्लिक करून फोटो हा लाईव्ह कॅप्चर करा. लाईव्ह कॅप्चर करताना तुम्हाला कॅमेरामध्ये स्ट्रेट बघायचं आहे आणि तुमचं जे बॅकग्राऊंड असेल ते तुमचं प्लेन बॅकग्राऊंड असेल. पुढे तुम्ही जर स्पेक्स यूज करत असाल तर कुठल्याही प्रकारचा फ्लॅश हा त्याच्यावर पडला नाही पाहिजे. तुमचे डोळे हे व्यवस्थित विजिबल पाहिजेत. तर बघा, हे चुकीचं दिलेलं होतं. त्याचप्रमाणे 10 ते 20 KB इथे स्वाक्षरी बोललेले होते ते, पण साईन तुम्हाला 10 ते 80 KB मध्येच अपलोड करायची आहे आणि JPG फॉर्मॅटमध्येच अपलोड करायची आहे.
कोणीही PDF वगैरे अपलोड करायची नाही. आता साइन सुद्धा तुम्हाला व्हाईट पेपरवर ब्लॅक बॉल पेनने करायची आहे, कुठल्या दुसऱ्या पेनने करू नका, कारण त्यांनी तसं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर ही सारी डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहेत, ज्याची की मॅक्झिमम साईज आहे 2 MB आणि इथे तुम्ही PDF सुद्धा अपलोड करू शकता. पुढे तुम्ही अपलोड केल्यावर तुम्हाला इथे सगळं अपलोडेड जे केलेलं आहे ते इथे क्लिक करून तुम्ही बघू शकता की अपलोड झालंय का नाही. पण कोणाचं जर चुकीचं डॉक्युमेंट अपलोड झालेलं असेल, उदाहरणार्थ साइनच्या जागी दुसरं काही अपलोड झालंय, तर पुन्हा तुम्हाला इथेच क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला तसंच सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे डॉक्युमेंट. त्यानंतर दिलेली सर्व कागदपत्र अपलोड करा. आता इथे 10वीच्या बाबतीत किंवा 12वीच्या बाबतीत तुमचं पासिंग सर्टिफिकेट जर असेल तर ते तुम्ही अपलोड करा. ठीक आहे. पण असं नाही की पासिंग जर नसेल तर 10चा चालणार नाही, 10चा रिझल्ट सुद्धा चालेल. क्लिअर आहे. बाकी तुमची अदर डॉक्युमेंट्स काही असतील तर तुम्ही ती इथे अपलोड करू शकता. आता इथे तुम्हाला नाव दाखवेल, फी दाखवेल आणि पुढे डिक्लेरेशन येईल. तिकडचे सगळे चेकबॉक्स तुम्हाला चेक करायचे आहेत. सगळे चेकबॉक्स चेक केल्यानंतर तुम्हाला फॉर्मचा प्रिव्ह्यू करायचा आहे आणि फॉर्म बघायचा आहे. व्यवस्थित एकदा चेक करायचं आहे शेवटचं सबमिट करण्याआधी की तुमचा फोटो व्यवस्थित आहे का, तुम्ही जे डिटेल्स टाकल्यात ते व्यवस्थित आहे का, कुठे स्पेलिंग मिस्टेक आहे. तर हे जेव्हा व्हेरीफाय होईल तेव्हाच तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. क्लिअर आहे. आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट इथे दिसेल आणि पेमेंटचे इतके ऑप्शन्स दिसतील. तर मी सांगेल ह्याच्यामधला बेस्ट ऑप्शन जो आहे तो आहे QR. तर QR मी सांगेल सगळ्यांनी सिलेक्ट करा आणि इथे तुम्ही भीम UPI सिलेक्ट करा. मग तुमचा एक QR जनरेट होईल. त्या QR वरनं तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मदतीने गुगल पे किंवा फोन पेच्या मदतीने तो स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप येईल की युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड, पेमेंट सक्सेसफुल. तेव्हाच तुम्हाला हे क्लोज करायचं आहे. पण असा जर पॉपअप आला नाही, कोणीही बॅक जायचं नाहीये, थोडा वेळ वेट करा. पेमेंट व्हायला कधी कधी टाइम लागतं. पण मी जी मेथड सांगितली QRची त्याने फास्ट पेमेंट होतं. आता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रिसिप्टची फॉर्म घ्यायची आहे, म्हणजे तुमच्या पेमेंटची जी रिसिप्ट आहे तिची प्रिंट घ्यायची आहे. पण हा फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरला आहे त्या विद्यार्थ्याला रिसिप्टच्या फॉर्मचा कुठलाही ऑप्शन त्याला दिसलेला नाहीये, कारण त्यांनी तसं मला सांगितलं, सर मला रिसिप्टचा कुठलाही ऑप्शन दिसला नाही फॉर्ममध्ये, फक्त आमचं मेन ॲप्लिकेशन आहे त्याच्याच प्रिंटचा ऑप्शन दिसला. तर सर आता काय करायचं. तर ह्याच्या रिगार्डिंग मी एक क्वेरी रेज केली आहे की तुम्ही रिसिप्ट दाखवत नाही आहात आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलं आहे की तुम्हाला रिसिप्टची आपले प्रिंट घ्यायची आहे. तर मग काय करायचं. तर मी TCS कडे कंप्लेंट केलेली आहे, तुम्ही सुद्धा कंप्लेंट करू शकता. तर रिसिप्टची जर तुमची प्रिंट निघाली तर तुम्ही तुमच्या मेन ॲप्लिकेशनची प्रिंट घ्या, कारण एकदा फॉर्मची डेट क्लोज झाली का तुम्हाला कसलीच प्रिंट अवेलेबल होणार नाही. आणि हीच प्रिंट महत्त्वाची असते जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता. तर सगळ्यांनी न चुकता ह्याची प्रिंट घ्यायची आहे. प्रिंट घ्यायला नाही जमलं तर इथे सेव्ह ॲज अ PDF तरी करा, म्हणजे ती सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे. जर गरज लागली तर त्याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता. आता ज्या विद्यार्थ्यांची रिसिप्ट निघत आहे त्यांनी मला इथे कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की रिसिप्ट निघत आहे. जर नसेल तर आपण सगळे मिळून कंप्लेंट रेज करूया. त्यानंतर ह्या एक्झामसाठी जी की तुमची एक्झाम TCS कंडक्ट करत आहे, तर ह्या एक्झामसाठी जर तुम्ही मी प्रिपेअर केलेल्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील, ज्या की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये असतील, तर त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. प्लस त्याच्यासोबत मी तुम्हाला वेगवेगळ्या 100+ TCS एक्झामचे क्वेश्चन पेपर्स देणार आहे, जे की तुमच्या नॉन टेक सेक्शन म्हणजे मराठी, इंग्लिश, रिझनिंगसाठी उपयोगाचे आहेत. तर ते क्वेश्चन पेपर सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देणार आहे. प्लस टेक्निकल सेक्शनसाठी माझ्याकडे काही क्वेश्चन पेपर्स आहेत काही पोस्टसाठी. तर हे क्वेश्चन पेपर सुद्धा TCSने कंडक्ट केलेल्या मागील MNCचे व अन्य अदर एक्झामचे असतील. तर हे कुठल्या कुठल्या पोस्टसाठी माझ्याकडे अवेलेबल आहेत. तर JEE सिव्हिलचे खूप सारे क्वेश्चन पेपर्स माझ्याकडे आहेत. प्लस JEE इलेक्ट्रिकलचे सुद्धा आहेत. त्यानंतर लिपिक टंकलेखक ह्याचे 2 पेपर माझ्याकडे आहेत. त्यानंतर लेखालिपिकचा 1 पेपर आहे. त्यानंतर स्टाफ नर्सचे माझ्याकडे 3 ते 4 पेपर आहेत. त्यानंतर MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्करचा 1 पेपर आहे. तर इतक्या पोस्टसाठी माझ्याकडे क्वेश्चन पेपर्स आहेत. तर हे सुद्धा क्वेश्चन पेपर्स टेक्निकल सेक्शनचे मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देणार आहे. प्लस DMAR एक्झामचे जी की मागे TCSनेच कंडक्ट केलेली होती, तिचे क्वेश्चन पेपर सुद्धा माझ्याकडे आहेत ह्या मेन्शन केलेल्या पोस्टसाठी. तर ते सुद्धा तुम्हाला इथे कामाला येतील टेक्निकल सेक्शनसाठी. तर जर तुमची पोस्ट इथे असेल
तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे ह्यासोबतच फ्री देणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? तर ह्या नोट्स तुम्हाला कशा ऑर्डर करायच्या आहेत, तर QR वर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शन ID जो आहे त्याचा स्क्रीनशॉट मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तुम्हाला PDF च्या रूपामध्ये ज्या पण नोट्स माझ्याकडे आहेत त्या तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू देईल. आता TMC एक्झामसाठी अजूनही महापालिकेने सिलेबस दिलेला नाहीये, पण करंट अफेअरचा जो सिलेबस असतो तो सगळ्यांसाठी कॉमन असतो, प्लस मराठी इंग्लिश हा सुद्धा कॉमन असतो. फक्त ह्या एक्झामसाठी ऍक्ट्स आहेत का नाही हे मला माहीत नाहीये, महानगरपालिका ऍक्ट किंवा RTI ऍक्ट, त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगत नाहीये. त्याच्या सुद्धा नोट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत, पण माझा पुढचा व्हिडिओ येईल ज्यामध्ये ह्या एक्झामचे प्रिपरेशन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे, जेव्हा TMC सिलेबस डिक्लेअर करेल तेव्हा. तर तेव्हा मी माझ्या ह्या नोट्सबद्दल तुम्हाला माहिती तिकडे देईल. तर तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण TMC भरती संदर्भात मी खूप सारे व्हिडिओ पोस्ट करणार आहे जे की तुमचे GK, रिझनिंग व मॅथ्स ह्या टॉपिकवरचे असतील. म्हणजे सिलेबसला तुम्हाला काही पण असेल तर त्या संदर्भातले मी सगळे व्हिडिओ हे पोस्ट करणार आहे. तर सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तर चला, होप करतो तुम्हाला समजलं असेल फॉर्म कसा भरायचा आहे. तर व्हिडिओला शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलं नसेल QR कोड स्कॅन करून जॉईन करू शकता किंवा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चला, थँक्यू.